पनवेल पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल यांच्या वतीने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्साहात पार पडले। विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पनांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्यातील उत्सुकता आणि त्यांच्या मनातील विविध कल्पनांना एक व्यासपीठ मिळावे या हेतूने घेतल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनास 150हून अधिक शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तब्बल 217 प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले। या प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले। या प्रदर्शनात प्राथमिक गटात 113, माध्यमिक गटात 65, दिव्यांग 3, आदिवासी 4 तर शिक्षकांच्या प्रकल्पांची संख्या 27 इतकी होती। विविध विषयांवरती हे प्रकल्प सादर केले गेले। विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून विविध विषयांवर प्रकल्प तयार केले होते, जसे भूकंप ओळखणारी, प्रदूषण रोखणारी, पाणी प्रदूषण आणि समस्या संपुष्टात आणणारी महिला सुरक्षा यंत्रणा, घनकचरा विघटन प्रकल्प, स्मार्ट कचरा पेटी, शेतीसाठी वीज पुरवठा प्रकल्प, पर्यावरण संवर्धन यावर आधारित तर स्वच्छ शहरातील प्रणाली सांगणारे काही प्रकल्प होते। स्वच्छ पाण्याची प्रक्रिया, सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्प असे विविध विषयांवर प्रकल्प या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केले। विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला निश्चितच यामुळे चालना मिळेल। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, सहाय्यक अधिकारी विलासराव जगताप, गट शिक्षणाधिकारी शाहू सतपाल, वरिष्ठ विस्तार अधिकारी सीताराम मोहिते, शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, पनवेल गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष पंडित फंगाळ, गट शिक्षण अधिकारी ललिता, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अधिकाधिक वाव मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच विद्यार्थ्यांच्यातील कल्पनाशक्ती ही नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक जागृत व्हावी असेही त्यांनी सांगितले। आपल्या मुलांना मारून द्यायचं आहे का नाही, मग आपल्या मुलांना तर मारून द्यायचं नाही, उचलून द्यायचं नाही आणि त्याला तर गोळी पण मारायची नाही, मारायचं नाही, मग काय करायचं? त्यावर पण काहीतरी उपयोग शोधला पाहिजे। वाघ आलारी आपल्याला दाखवतो, त्याची बातमी मिळाली पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे। परवा आमच्या शाळेमध्ये AI प्रयोगशाळा करण्याकरता आम्ही पुण्यामध्ये काही लोक आपल्याला AI साठी एक प्रयोगशाळा तयार करायची आहे आणि मग ते आले। मग त्याने मला दाखवलं की हे असा वाघाचा रंग कुठला असतो, हा त्याचे काळे टिपके असतात, काय टिपके असतात, जांभळ्यासारखे असतील ते, पण तशा प्रकारचे त्यांनी AI अशी विकसित केलेली आहे की वाघाच्या रंगाप्रमाणे त्या गावामध्ये आपले शाळेत सुद्धा आपण कॅमेरे लावतोच नाही का, तसे जंगलात पण कॅमेरे लावले जातात आणि त्या कॅमेऱ्यावरती वाघ आल्याचं तुम्हाला इथे दिसते। वाघ कुठं आलाय ना, तो वाघ आलाय ना बघत नाही आपण, फक्त त्या कॅमेऱ्यावरती आणि सायलेंट पण असते। बघा हे AI ची करामत आहे ना, ते AI आपण शिकतोय शाळेमध्ये, तर इथं शिकतोय आपण आणि त्याचा वापर जर केला आपल्याला, जंगलात काय होते, कुठल्या जंगलात कुठं वाघ आलाय, गावाजवळ आलाय, बाहेर आलाय, तेही आपल्याला समजू शकतो। ही करामत कसली आहे, सायन्सची आहे। ही करामत AI म्हणजे AI सायन्स मधलाच एक भाग आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही या विविध प्रकारच्या औषधांवर पण शास्त्रज्ञांची पूजा केली, तिथं पोटापण लागले ना, पूजा केली, हार घातले, दर्शन घेतले, त्यांचं आदर्श आहे आपल्याकडे आणि अशा प्रकारचे आदर्श निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्रदर्शनातून मिळणार आहे आणि म्हणून या विज्ञान प्रदर्शनाचं महत्त्व फार मोठं आहे। या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचाच उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला।